हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, गुरुदेव दत्त बजरंगबली की जय, सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदामं जगन्विहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक चौथा नवविधा भक्तिनाम समास पाचवा अर्चन भक्ती श्रीराम समर्थ। बघा, मागची भक्ती कुठली दाखवली समर्थांनी? पादसेवन. कोणती आहे मागची? पादसेवन. मग काय सांगितलंय पादसेवन भक्तीमध्ये? की काया वाचा मनोभावे पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. म्हणजे जर का गती उत्तमाची प्राप्त करून घ्यायची असेल तर अखंड सद्गुरूंचे काय सेवन करायला पाहिजे? पादसेवन करायला पाहिजे. मग आता पादसेवन भक्ती कोणी केली हो? पादसेवन भक्ती कोणी केली सांगता येईल का कोणाला आपल्यामध्ये? लक्ष्मणांनी नाही. पादसेवन भक्ती कोणी केली? थांबा, हे महाराज कुठले आहेत आपले हे सांगतील बघा. जनाताई पण आहेत ना. धावरे महाराज सांगतील, धावरे महाराज सांगतील. पादसेवन भक्ती कोणी केली? पादसेवन भक्ती अखंड लक्ष्मीने केली. अखंड लक्ष्मी कुठं होती? नारायणाच्या चरणापाशी होती ना. म्हणून बघा, लक्ष्मी ज्याच्या चरणापाशी ना त्याला आपण मनामध्ये साठवता आलं पाहिजे, त्याला अखंड दृढ धरता आलं पाहिजे. तया नारायणाला म्हणी अखंड आठवावे ध्यानी, मग ती लक्ष्मी तयापासून जाईल कुठे? कुठे जाईल ती? त्या नारायणालाच आपण दृढ धरलं तर लक्ष्मी कुठे जाईल? मग पादसेवन भक्तीमध्ये अखंड भगवंताचे चरण धरून कोण होती? तर लक्ष्मी होती, लक्ष्मी माता होती. मग बघायला गेलं तर आता पुढच्या महिन्यामध्ये बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी व्रत आहे की नाही? मग आता ज्याला समजलं त्याने आता व्रत कोणतं केलं पाहिजे? मागे पण मी सांगून गेले की लक्ष्मी व्रत केलं नुसतं आणि फक्त लक्ष्मीलाच बोलवलं आणि नारायणाला बोलवलंच नाही तर ती लक्ष्मी थांबेल का तुमच्याकडे? ती म्हणेल माझा नारायण घरी आहे, मला पटकन गेलं पाहिजे. फक्त ती जेवणापुरती येणार, घाईघाई जेवणार आणि घरी निघून जाणार. कारण तिला ओढ कुठे आहे? तिच्या चरणापासून वेगळी नाहीच ना ती, त्या नारायणाच्या चरणापासून ती वेगळी नाहीच आहे. मग तिला तुम्ही एकटीला बोलवल्यावर ती एकटी किती वेळ थांबणार तुमच्याकडे? म्हणून नारायणाला बोलवायचं. नारायणाला बोलवल्यानंतर लक्ष्मी आपोआप येते. वेगळं लक्ष्मीला बोलवायची आवश्यकता पडतच नाही. नारायणाला बोलवलं की लक्ष्मी आहे, तयाद्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. नारायणाला बोलवल्यानंतर मोक्ष लक्ष्मी दारामध्ये कशी तिष्ठत उभी असते. मग आता व्रत कुठलं केलं पाहिजे आपल्याला? तर आपल्याला व्रत आता नारायणाचं दृढ धरता आलं पाहिजे, नारायणाचं व्रत करता आलं पाहिजे. मग असं पादसेवन भक्तीमध्ये कोण दाखवलं? तर नारायण दाखवला. पहिली भक्ती श्रवण. आता श्रवण भक्ती कोणी केली हो? हे कोण सांगेल का? श्रवण भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम
पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदन ही 9 भक्ती आहेत. मग त्यातली पहिली भक्ती कोणी केली उत्तमाची? आपण रोज ऐकतो, श्रवण करतो ना, मग थोडा आपल्याला अभ्यास पण करता आला पाहिजे, थोडासा अभ्यास करता आला पाहिजे. महाराज मंडळी बरीचशी आहे तिथे, कोणी पण सांगावं की श्रवण भक्ती कोणी केली? परीक्षित राजाने. हां, शाबास. बघा, आमच्या अर्चनाताई महाराजांनी सांगितलं की श्रवण भक्ती कोणी केली? परीक्षित राजांनी केली. परीक्षित राजे. कारण श्रवण भक्ती करून 7 दिवसामध्ये काय केला? आपला उद्धार करून घेतला. बरोबर ना? देहाचं ममत्व सुटतच नव्हतं. मी नेहमी तो दृष्टांत देते, नेहमीच देत असते मी तो दृष्टांत. शैलजाताईंनी खूप वेळा ऐकला असेल तो दृष्टांत, नेहमी देत असते मी. की एक राजा असतो, तो जंगलात शिकारीला जातो, त्या आजीची झोपडी, ती दुर्गंध, त्या झोपडीतनं एवढा दुर्गंध येत असतो. झोपून कोणी पाहत असाल तर विनंती आहे की आपला व्हिडिओ बंद ठेवा. तर उठून बसणाऱ्यांनीच व्हिडिओ चालू ठेवायचे, एवढी मी विनंती करेल. तर सांगायचं होतं काय की त्या आजीने सांगितलं, बाबा रे, तो राजा म्हटला एवढं जंगल आहे, घनदाट जंगल आहे, आता मी दुसरीकडे मला कुठे आसरा नाही, आजी तुमच्या झोपडीत मला आसरा द्या. ती म्हटली, अरे बाबा, असे रात्रीचे सगळे येतात झोपडीमध्ये आसरा मागतात, पण दुसऱ्या दिवशी कोणी जायला मागत नाही, दुसऱ्या दिवशी इथेच राहायचं म्हणतात. नाही म्हणतो मी, एवढ्या दुर्गंधयुक्त झोपडीमध्ये कसं राहील? माझं एवढं मोठं राज्य आहे, माझी राणी आहे, आणि त्या झोपडीमध्ये सगळं काय असतं? विष्ठा, मूत्र, मांस, वीज सगळं. या आजी आजारी असते, तिथंच विष्ठा करत होते, तिथंच सगळं मलमूत्र सगळं. इतकी घाणेरडी झोपडी होती ती की दुर्गंध एवढा भयंकर होता. आणि राजा तिथे रात्रभर राहिला आणि तोच दुर्गंध त्याला सुगंध वाटू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जायला तयार नाही. आजीला म्हणलं, नाही, काही केलं तरी मी इथून जाणार नाही. तेव्हा शुक महामुनी परीक्षित राजाला बोलले, परीक्षित राजा, आता कारण काय झालं माहिती आहे का? गंमत अशी झाली की परीक्षित राजांना 6 दिवस भागवत कथा सांगितली. किती दिवस सांगितली? शुक महामुनींनी 6 दिवस भागवत कथा सांगितली. तरीसुद्धा शुकदेवांना समजलं की परीक्षित राजांचं काय ममत्व अजून देहावरचं कमी होत नाही. मग आता ह्याला काहीतरी सांगून ह्या देहाच्या ममत्वातनं बाजूला करता आलं पाहिजे. म्हणून ती शुक महामुनींनी त्या राजाची गोष्ट सांगितली. आणि मग शुक महामुनी बोलले परीक्षित राजांना की राजा, सांग बरं की तो राजा शहाणा आहे की मूर्ख आहे की तो त्या दुर्गंधयुक्त झोपडीमध्ये, आजीला आदल्या दिवशी वचन दिलं आहे की मी ही झोपडी सोडून जाईल, थांबणार नाही इथे, आणि आता म्हणतोय मी इथनं जाणारच नाही. मग तो शहाणा आहे का मूर्ख आहे राजा? परीक्षित राजा म्हणला, का मूर्ख राजा आहे तो? कोण आहे असा हा मूर्ख राजा की जो एवढ्या दुर्गंधयुक्त आपलं राज्य वगैरे सगळं सोडून, आपलं सगळं ऐश्वर सोडून या दुर्गंधयुक्त झोपडीमध्ये राहण्याची इच्छा करणारा असा कोण मूर्ख राजा आहे? त्यावेळेला शुकदेव बोलले, अरे परीक्षित राजा, हा दुसरा तिसरा राजा कोणी नसून हा मूर्ख राजा तूच आहेस. बरोबर ना? कारण हा देह आहे ना, देह कशाचा आहे? त्या मदालसा प्रकरणामध्ये सांगितलं की नाही, देह कशाचा आहे? हा सगळा दुर्गंधयुक्त आहे की नाही? वरवर दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे कशाचे? नरकाचे. नरकाचे पोतडे आतमध्ये सगळं काय. बघा, ती मदालसा पण म्हणते की नाही त्या बाळाला की हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा. हा बांधाच कशाचा आहे? मल आणि मूत्राचा. वर चर्म घातले गा, कुर्मी कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधी, अमंगळ तिचा बांधा, आणि शरण जा हरिहरा, शरण जा गोविंदा, असं सांगितले ना त्या मदालसाने की त्या भगवंताला शरण जाता आलं पाहिजे. स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. स्मरे त्या हरिहरा, अखंड स्मरण त्या हरिहराचं करता आलं पाहिजे आणि गोविंदाला, भगवंताला शरण जाता आलं पाहिजे. असं ती मदालसा आपल्या बाळाला सांगत असते की हा देह नाशवंत आहे आणि सगळं चर्म, सगळं काय याच्यामध्ये रवरव दुर्गंधी. मग अशा ह्या रवरव दुर्गंधीयुक्त झोपडीमध्ये तुला राहायची इच्छा आहे, तुझं ममत्व सुटत नाही. आज 6 दिवस झालं मी तुला एवढी भागवत कथा सांगतोय, पण याच्यातनं तू काय या देहाच्या
आसक्तीतनं बाजूला होईना. आणि मग त्यानंतर परीक्षित राजाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग 7व्या दिवशी काय झालं, देहाचं सगळं ममत्व सुटलं आणि परीक्षित राजा काय झाला, मुक्त झाला. 7व्या दिवशी परीक्षित राजा काय झाला, मुक्त झाला. मग बघायला गेलं तर श्रवण भक्ती कोणी केली तर परीक्षित राजाने केली. 7 दिवस कथा श्रवण केली आणि 7व्या दिवशी तो मुक्त झाला. मग आता कीर्तन भक्ती कोणाची, कीर्तन भक्ती सांगाल का कोणी? श्रवण कीर्तन 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 भक्ती उत्तमाची कोणी केली? ह्या 9विध भक्तीमध्ये प्रत्येक भक्तीशी कोण नाही कोण जोडलेलं आहे बघा. तुम्ही आम्ही पण जोडलेलो आहोत सगळ्या भक्तीशी, पण विशेषत्वाने नाव आहे. तर विशेष असं नाव कोणाचं आहे? श्रवण झालं, श्रवण झालं. आता कीर्तन भक्ती कोणी केली उत्तमाची? कीर्तन कोणाचं उत्तम होतं? तर शुकदेवांचं. बरोबर ना? कीर्तन कोणाचं होतं? शुकदेवांनी 7 दिवस भागवत कथा सांगितली आणि परीक्षित राजा त्याच्यातनं काय झाला, मुक्त झाला. म्हणून शुकदेवांचंच कीर्तन भक्तीमध्ये शुकदेवच आहेत, नारद महामुनी पण आहेत. मग बघा, कीर्तन झालं. आता विष्णू स्मरण. मग विष्णू स्मरण कोणी केलं? अखंड भगवंताचं नामस्मरण कोणी केलं हो? अखंड काया वाचा मनोभावे अखंड नामस्मरण भगवंताचं कोणी केलं? सांगाल का कोणी? आपल्याला अगोदरच उशीर झालाय. अखंड नामस्मरण कोणी केलं? कोण सांगाल? प्रल्हादानी. हा, भक्त प्रल्हादानी. कोणी सांगितलं? प्रतिभाताई. वा वा वा, छान. तर भक्त प्रल्हादानी असे श्रवण करणारे श्रोते असले ना, अभ्यासू, तर छान वाटतं. तर भक्त प्रल्हादानी अखंड काय केलं? नामस्मरण केलं. इतकं नामस्मरण केलं की भगवंत भेटीसाठी आले तरी भक्त प्रल्हाद उठली का हो? नाही, ते पुंडलिकाची आहे. भक्त प्रल्हादानी एवढं नामस्मरण केलं की उकळत्या कढईत पण टाकलं की नाही, हातीच्या पायाखाली दिलं, कढ्यावरून टाकलं, तरी नारायण 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 नारायणाचं नामस्मरण काय सोडलं नाही. ते हिरण्यकशिपूने सांगितलं की बाबा रे, तू फक्त हे नारायणाचं नाव घेऊन टाक. पण सोडलं का नाव? त्या होलिका त्यांची जी बहीण होती, त्या बहिणीला होळी करून तिच्या मांडीवर दिलं, कारण तिला वर काय होता की ती अग्नीमध्ये जळणार नाही. पण ती होलिका राक्षसीन जळली, पण भक्त प्रल्हाद जळला का? नाही. आणि राक्षस कुळामध्ये जन्म भक्त प्रल्हादाचा, ती कथा पण फार सुंदर आहे हो. ज्या वेळेला बघा, हिरण्यकशिपू ज्या वेळेला, कोणाचा स्पीकर चालू आहे? सुरेखाताई करू मला सांगा. हां, ज्या वेळेला हिरण्यकशिपू, मी केलाय बंद, आता चालू करू नका. ज्या वेळेला हिरण्यकशिपू तपश्चर्येसाठी जंगलामध्ये गेले आणि पत्नीला घरी सांगून गेले की 10 वर्ष मी काय आता परत येत नाही, 10 वर्ष मी काय करतो, तपश्चर्येला जातो. आणि तपश्चर्येला गेल्यानंतर तिथं त्यांच्या कानावर एक मंत्र पडला आणि तो मंत्र कानावर पडल्यानंतर, आता तो राक्षसच, हिरण्यकशिपू राक्षस, पण देवाचा मंत्र कानावर पडल्यावर त्याच्यासाठी ती गोष्ट शुभ असेल का अशुभ असेल? अशुभच. मग आता त्याला आता ते अपशकुन झाला. म्हणलं आता मी तपश्चर्येला आलो आणि माझ्या कानावर नको तो मंत्र पडला, अशुभ, त्यामुळे आता मी जातो परत. आणि तो परत घरी गेल्यानंतर त्याच्या पत्नीने विचारलं की तुम्ही आत्ताच तर गेले होते, आत्ताच मी तुम्हाला तुमची बोलवण केली आणि तुम्ही लगेच काय परत 10 वर्ष मी तपश्चर्येला जातो म्हणून गेले आणि परत आले? नाही म्हणे, मला जरा अपशकुन झाल्यामुळे मी परत आलो आहे. तर ते म्हणे नक्की काय झालं? मग त्या स्त्रीहट्ट आणि बालहट्ट, ती पत्नी काय ऐकेच ना, नाही आम्हाला सांगाच नक्की काय झालं. मग नाही म्हणले, माझ्या कानावर नको ते पडलं म्हणून मी आलो. नाही, पण नक्की काय कानावर पडलं? आणि ही जी वेळ होती, ही पती पत्नीच्या संभोगाची वेळ होती. आणि त्यावेळेला ती हट्टच धरून बसली, नाही मला सांगाच, तुम्ही तुमच्या कानावर काय पडलं? आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं हिरण्यकशिपूने की माझ्या कानावर असा मंत्र पडला, ओम नमो भगवते वासुदेवाय. ती म्हटली मी ऐकलं नाही, पुन्हा एकदा सांगा.
परत त्याच्या तोंडानं ओढून घेतलं, परत त्याच्या तोंडानं ओढून घेतलं, पुन्हा सांगा पुन्हा सांगा. बरोबर ना? मग बघा की किती वेळा ओढून घेतला तो मंत्र, आणि त्या मंत्रामुळे आणि त्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे जो गर्भधारण झाला तो भक्त प्रल्हादाचा होता. म्हणजे त्या वेळेला सुद्धा किंवा गर्भावस्थेमध्ये सुद्धा गर्भसंस्कारासाठी देवधर्माचे ग्रंथ किंवा संतांचे विचार वाचणं ऐकणं किती उपयोगी ठरतं हे या कथेवरनं किंवा या दृष्टांतावरनं आपण बघायला पाहिजे की चांगले विचार किंवा सतत मन असं प्रसन्न ठेवता आलं पाहिजे अशा वेळेला. तर भक्त प्रल्हादाने कसं केलं, अखंड नामस्मरण केलं भगवंताचं की काय नाही, काही भगवंता तारणारा मारणारा तूच आहेस, अखंड मी तुझं फक्त मी काय करेल, नामस्मरण करेन, माझी चिंता तुला सगळी आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. अखंड तो भगवंत मला तारणारा आहे, त्यामुळे मी फक्त काय करेल, भगवंताचं नामस्मरण करेल. अशी ही नामस्मरण भक्ती प्रल्हादाने केली. आता पादसेवन भक्ती कोणी केली, तर लक्ष्मीने केली. श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन, मागच्या वेळेला पादसेवन झाली. आता अर्चन भक्ती. मग अर्चन भक्ती कोणी केली सांगाल, कोण सांगाल बरं अर्चन भक्ती. आता आपण अर्चन भक्तीवर आलो. आता ही अर्चन भक्ती अर्चनाताईंनीच सांगितली पाहिजे नावावरून तरी. अर्चन भक्ती कोणी केली माहिती आहे का? अर्चन भक्ती पृथ्वीराजाने केली. कोणी केली? पृथ्वीराजाने. घोंगडे महाराज कोण सांगते? राजकुमार महाराज घोंगडे सांगताय का अर्चन भक्ती? अर्चन भक्ती कोणी केली, तर पृथ्वीराजाने केली. पृथ्वीराजा हे त्यांचे वडील कोण होते माहिती आहे का? वेणूराजा त्यांचे वडील होते, आणि ते भयंकर अधर्मी होते. पृथ्वीराजांचे जे वडील होते ते अधर्मी होते, आणि त्यांनी पूर्ण राज्यामध्ये सांगितलं होतं, जसं भक्त प्रल्हादाचे पिता हिरण्यकश्यपू पूर्ण राज्यामध्ये भगवंताचं नाव घेण्यासाठी काय बंदी होती ना, तशीच ह्यांनी पण पूर्ण राज्यामध्ये देवाची पूजा करणं, देवाचं नाव घेणं, या सगळ्याच गोष्टीला यज्ञ पूजा सगळ्या गोष्टीला काय केलं होतं, त्या वेणूराजांनी बंधन घातली होती. आणि मग सगळी प्रजा अशी त्रस्त होऊन ऋषीमुनींना शरण गेले, आणि मग त्या ऋषीमुनींनी काय केलं, त्या वेणूराजाला नष्ट करून त्याच्याच देहातनं एक राजाला जन्म घातला, मुलाला, तर ते म्हणजे पृथ्वीराजा. आणि मग पृथ्वीराजाने अखंड काय केलं, तर त्यांनी अखंड अर्चन भक्ती केली. कशी केली, तर जे वडिलांनी केलं ना त्याच्याबरोबर विरुद्ध केलं. म्हणजे सर्व प्रजाचं सुख किंवा देवाची पूजा सगळं जे काही कर्म सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही कर्म आपण करू, ते प्रत्येक कर्म त्यांनी भगवंताला समर्पित केलं. प्रत्येक कर्म म्हणजे अगदी स्वयंपाक केला तरी भगवंता तुझी कृपा, जेवलो तरी भगवंता तुझी कृपा, झोपलो तरी भगवंता तुझी कृपा, पूजा करून घेतली तरी भगवंता तूच मला करून घेतली, तुझ्या चरणी सविनय समर्पित. एखादं कार्य उत्तमाचं करून घेतलं भगवंता, तू या देहाकडून कार्य करून घेतलं, तुझ्या चरणी सविनय समर्पित. आपण स्वतःकडे काहीच घ्यायचं नाही, अशी ती पृथ्वीराजाने अर्चन भक्ती केली. की काय, की सगळं भगवंता तुला समर्पित, म्हणजे जे काही कार्य आहे ना तर ते करून त्याला समर्पित करायचं, अशी ही अर्चन भक्ती. मग अर्चन भक्तीमध्ये काय सांगितलं माहिती आहे का, ही सूक्ष्मातनंही करता येते आणि स्थूळातनंही करता येते, दोन्ही दाखवली. खरं तर परमेश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी एक मार्ग म्हणजे आम्हाला माणसाला माणूसपणातनं पूर्ण वेगळं होऊन त्या भगवंताला समर्पित होता आलं पाहिजे. किंवा मग दुसरा मार्ग असा की हे आपलं माणूसपणच भगवंताला अर्पण करता आलं पाहिजे. मग आता काय करायचं, पृथ्वीराजाने काय केलं, पृथ्वीराजा तर त्यांनी काय केलं की पूर्ण
देहासकट पूर्ण राज्यासकट सगळं सगळं भगवंताच्या चरणी, म्हणजे देवाला जसे आपण फूल वाहतो तसं हा देहच त्यांनी काय केला, देवाला समर्पित केला की मी पण भगवंता तुझाच आहे, तुझ्या कृपेनेच सगळं मी करत आहे, असं पूर्ण समर्पित भाव पृथ्वीराजांनी काय केला, भगवंताच्या चरणी ठेवला. म्हणून अर्चन भक्तीमध्ये पृथू महाराजांचं नाव घेतलं जातं. आता पुढची जी वंदन भक्ती आहे किंवा दास्य सख्य आत्मनिवेदन हे आपण पुढच्या भक्तीमध्ये घेऊ. आता आपण समर्थांच्या ओव्या बघू. श्रीराम समर्थ. मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान पाचवी भक्ती. मग आता पाचवी भक्ती ऐकण्यासाठी मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण. मग चौथी भक्ती कुठली दाखवली तर पादसेवन. पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे, सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती करणे. कारण सद्गती प्राप्त होण्यासाठी मागच्या समासामध्ये सद्गुरूंचा महिमा आपण भरपूर वर्णन केलेला आहे. तर मागच्या समासामध्ये सद्गुरूंचे चरण वंदन केल्यानंतर आपल्याला गती कोणती होती ते मागच्या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. आता काय सांगितलंय पुढे, मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण, आता एका सावधान पाचवी भक्ती. पाचवी भक्तीमध्ये समर्थ काय सांगतात, पाचवी भक्ती ते अर्चन. आता ह्या अर्चन भक्तीमध्ये शेवटपर्यंत अर्चन 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 भरपूर वेळा येणार आहे. त्यामुळे अर्चनातही हजर आहेत हे चांगली गोष्ट आहे. पाचवी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय दाखवलं माहिती आहे का, की अर्चन भक्तीमध्ये दोन प्रकार दाखवले. दोन की एक तुम्ही आम्ही सकाळी उठल्यानंतर फुलं वगैरे आणून धूप दीप नैवेद्य पंचारती वगैरे सगळं जे काही करतो आपण ते अर्चन भक्तीमध्ये येतं बरं का. म्हणजे जी काही देवाची पूजा करतो आपण ती अर्चन भक्तीमध्ये येते. आणि ज्या वेळेला आपण प्रवासामध्ये किंवा बाहेर कुठे असो, ही स्थूळाची झाली, ही जी बाहेरची बाह्य झाली, ही बाहेरची भक्ती आहे ना, देवाला दह्या दुधाची आंघोळ घालणं, देवाला लेप लावणं, देवाला काय 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 आपण जे करतो ती ही बाह्य भक्ती झाली. पण अंतरंगाची जी सूक्ष्मातली भक्ती जी आहे ना, तर ती मानसपूजा असते. ती काय असते, मानसपूजा असते. आणि तुमच्या आमच्या देहामध्ये एक अशी विलक्षण शक्ती आहे बरं का, तुमच्या आमच्या देहामध्ये एक अशी विलक्षण शक्ती आहे की त्या शक्तीला आपण काय म्हणतो, कल्पनाशक्ती. काय म्हणतो आपण, कल्पनाशक्ती. तर ह्या कल्पनाशक्तीच्या द्वारे आपण मानसपूजेमध्ये भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. आता कल्पना आहे ना, जर का भगवंताकडे तिला नाही वळवली ना तर ती काही कल्पना करते हो. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. किती कल्पना करते. मी असा बिझनेस थाटेल, तसा बिझनेस थाटेल, मग इथं माझं रो हाऊस असेल, तिथं माझा बंगला असेल, मग इकडे मी एवढी शेती घेईल, मग तिकडे मी एवढी प्रॉपर्टी कमवेल, मग माझ्या मुलाचं लग्न होईल, मग सून घरात येईल, मग बाहेर झोपाळा बांधलेला असेल, मग रोज येऊन सून मला त्या झोपाळ्यावर हलवेल, मग तिथेच मला चहा आणून देईल. म्हणजे ही माझ्या कल्पना चालल्यात ना, अजून सून यायची म्हणून. तिथेच मला झोपाळ्यावरच बाहेर सून चहा आणून देईल, मग तिथंच मी सुनेला सांगेल आता जेवण झालं असेल तर मला ताट आणून दे, मग तिथेच बसून मी राहील, मग सगळं कसं सुनेला ऑर्डर सोडेल, सगळं तिथेच मला बाहेर येईल. अशी ही कल्पनाशक्ती हो. किती कल्पना करतो आपण, बरोबर ना. मुलगी जन्माला आल्या पहिलाच दिवस असतो तिचा जन्माला आलेचा, की लगेच चिंता पडते हिचं लग्न कसं होणार आणि हिला नवरदेव कुठनं आणायचा. आणि ते बघेल ना, ज्यांनी जन्माला घातलंय ना, जो चोच देतो तो दाना दिल्याशिवाय राहत नाही हो. त्यामुळे आपल्याला चिंता करायची काय, तर नको त्या गोष्टीची कल्पना करण्यापेक्षा आपली शक्ती ना फार विलक्षण आहे. ती जर का तुम्ही भगवंताकडे वळवली, भगवंताकडे ती कल्पनाशक्ती वळवली ना, तर तुम्हाला पूजेसाठी कशाचीच गरज नाही. तुम्ही मानस पूजा करू शकता. हात जोडून जी कोणती आपली उपास्य देवता आहे. पूजा म्हणजे काय, स्थूलाची पूजा म्हणजे काय, कोण श्रीरामाचा भक्त असेल हनुमंतासारखा, तो श्रीरामाची मूर्ती समोर ठेवेल. आता समर्थ पण रामाचेच भक्त, बरोबर ना. अखंड श्रीरामाची भक्ती केली समर्थांना 2-3 वेळा श्रीराम प्रभूंनी स्वतः दर्शन दिलं. एकदा वाघ समोर आला, समर्थ बोलले की भगवंता तू तुझ्या मूळ रूपात ये. तिथं लगेच
श्रीराम प्रभूंनी दर्शन दिलं. मग असं समर्थांना प्रत्यक्ष समर्थांना श्रीरामांकडूनच अनुग्रह होता. आता आपल्याला कसा गुरु केल्यानंतर गुरूंकडनं अनुग्रह असतो ना, तसं समर्थांना प्रत्यक्ष श्रीरामांकडनं अनुग्रह होता. तर सांगायचं म्हणजे काय की प्रत्येकाचं उपास्य दैवत हे वेगळं असतं. जसं समर्थांचं राम आहे, भक्त पुंडलिकाचं पांडुरंग आहे, भक्त प्रल्हादाचं नारायण आहे, तसं प्रत्येकाचं उपास्य दैवत हे वेगळं आहे. प्रत्येकाची उपासना किंवा भक्ती जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयाशी तेची प्राप्त. जसा तुमचा भाव असेल तसा तुम्हाला देव प्राप्त होणार. आता समर्थांची रामावर एवढी भक्ती असूनही समर्थ ज्या वेळेला पंढरपूरला गेले वारीला, त्यावेळेला समर्थांना पुढे पांडुरंगाची मूर्ती दिसली होती का? समर्थांना पुढे पांडुरंगाची मूर्ती दिसलीच नाही हो. समर्थांना पुढे दिसली कोणाची मूर्ती? श्रीरामाची मूर्ती दिसली. पांडुरंग दिसलाच नाही तिथे पंढरपुरात जाऊन सुद्धा. समर्थ बोलले, इथे उभा का श्रीरामा, मन मोहना मेघ श्यामा, कुठे गेली सीतामाई, इथे राही रखुमाबाई, काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा. श्रीराम समर्थ म्हणले, का कुठे गेली तुझी शरयू गंगा कुठे आहे? शरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी. बरोबर ना? मग तुझी शरयू गंगा कुठे गेली? इथे आणली चंद्रभागा. काय केले धनुष्य बाण, अरे बाबा रामा तुझे धनुष्यबाण कुठे गेले? कर कटेवरी ठेवून, असा कटेवर कर ठेवून उभा राहिलास, तुझे धनुष्यबाण कुठे? म्हणजे काय केले धनुष्यबाण कर कटेवरी ठेवून, कुठे गेली वानर सेना, येथे जमविले गोपाळा. कुठे गेली वानर सेना म्हटले तुझे. मग असं सगळं वैभव कोणाचं उभं राहिलं तिथे? रामाचं वैभव उभं राहिलं. मग प्रत्येकाची अशी उपास्य देवता कोणाची उपास्य देवता? गुरु पण असू शकते. उपास्य देवतेमध्ये मला मुख्यत्व करून सांगायचं आहे की उपास्य देवतेमध्ये गुरूंचा पण समावेश आहे. म्हणजे एखाद्याच्या भक्तीमध्ये भगवंत कुठल्याच देवाची मूर्ती नसते, सद्गुरूंची मूर्ती असते. मग ते सुद्धा सद्गुरूंची भक्तीसुद्धा चालते. मग आता ज्याची जी उपास्य देवता आहे ना, ती उपास्य देवता प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये मानसपूजेमध्ये सूक्ष्मात्म पूजा असते ना, त्याच्यामध्ये काय करायचं? डोळे मिटून घ्यायचे. म्हणजे कल्पनाशक्ती तिथे आपण तिचा उपयोग करायचा. कल्पनेमध्ये काय सांगितलंय? समर्थांचा सेपरेट समास पण आहे बरं का. कल्पना जन्माचे मूळ. आता ओवी आठवली म्हणून सांगते. कल्पना नीट श्रवण करा, ही ओवी फार सुंदर आहे. कल्पना जन्माचे मूळ आणि कल्पना भक्तीचे फळ, कल्पना हीच केवळ मोक्षदाती. काय सुंदर ओवी आहे. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना हीच केवळ मोक्षदाती. म्हणजे कल्पना जन्माचं मूळ आहे. म्हणजे तुम्ही जर का नको ती कल्पना केली तर ती तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्मामध्ये अडकवणार आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, पुन्हा पुन्हा ती जन्मामध्ये तुम्हाला अडकवणार आहे. आणि कल्पना भक्तीचे फळ, आणि भक्तीचं फळ पण कल्पनाच आहे. आणि कल्पना हीच केवळ मोक्षदाती. आता इथं एक पण कल्पना दिसत नाही मला. एक होती ती पण काही जॉईंट नाही आहे बहुतेक. आपल्या कल्पना वहिनी आहेत ना. काय सुंदर सांगितलंय बघा. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना हेच केवळ मोक्षदाती. मग कल्पना कशाची करायची? तर कल्पनाच त्या भगवंताची करायची. कल्पनाच कशाची करायची? त्या भगवंताची करायची. मग मानसपूजा म्हणजे काय? की डोळे मिटून घेऊन जी आपली उपास्य देवता आहे त्या देवतेला आपण जणू काही आपण दह्या दुधाचा अभिषेक घालतोय. काय आणायला लागतंय हो? अहो डोळे मिटल्यानंतर परवाच कीर्तनामध्ये का प्रवचनामध्ये का नेमकं कुठे ऐकलं, 4 दिवस तिकडं आळंदीमध्ये नेमकं कुठे श्रवण झाला भाग मला आठवत नाही. पण की काय की डोळे मिटल्यानंतर आपल्या चोरगे महाराजांच्याच मुखातनं हा भाग श्रवण झाला बरोबर कीर्तनामध्ये त्यांच्या, की डोळे उघडे असताना आपण लवकर पोचू एखाद्या जागेवर, का डोळे बंद केल्यावर पोचू लवकर? मला सांगा. बंद केले. मला बंद केल्यावर. राईट. मला आता अमेरिकेत जायचंय. मी डोळे उघडे ठेवून लवकर पोचेल का मी डोळे बंद करून लवकर पोचेल? डोळे बंद
बंद करून ना, हां, मग डोळे उघडे ठेवून जी बाह्यपूजा आपण करतो ना देखाव्याची, तर त्यापेक्षा मानसपूजेला जास्त महत्त्व आहे. कारण मानसपूजेमध्ये काय होतं, डोळे मिटून आपण त्या भगवंताची मूर्ती समोर आठवत असतो. त्या मूर्तीला आपण दह्या दुधाचा अभिषेक घालतो. त्या मूर्तीला आपण सगळं सोपस्कार त्या डोळे बंद करून फुलं समर्पयामी, काय नसेल तर अक्षदाम समर्पयामी, सगळं सगळं ते जे काय नैवेद्यम समर्पयामी, सगळं डोळे मिटून आपण ती पूजा सगळी करत असतो. मानसपूजा काय लागतं का मानसपूजेमध्ये? काय लागत नाही. मग असं ध्यानस्थ बसून डोळे मिटून जर का मानसपूजा केली, कल्पनेनीच फुलं वाहिली, कल्पनेनीच अक्षदा वाहिल्या, कल्पनेनीच नैवेद्य दाखवला, कल्पनेनीच सगळं केलं, कल्पनेनीच मंदिर बांधलं, कोटीचं मंदिर भगवंताचं कल्पनेनीच बांधलं. काय लागला का 1 रुपया तुम्हाला? भगवंताचं 1 कोटीचं मंदिर कल्पनेनीच उभारलं. काय लागलं का खर्च? काय नाही. असं कल्पनेनी, असं अंतर्मुख होऊन भगवंताची जर का भक्ती केली, तर त्या देहाची प्रतिभाशक्ती जागृत होण्याची पुढे पुढे होत असते. प्रतिभाशक्ती म्हणजे हळूहळू तो देह काय होतो, तर त्या भगवंताच्या ह्याच्यामध्ये तो हळूहळू काय होतो, त्याला तेच म्हणजे ध्यान धारणा. मग एकांत बघा, भक्तीमध्ये एकांत जे संत शोधत असायचे ना, तर त्याचं कारण हेच आहे की एकांतामध्ये भगवंताला आठवता येतं. लोकांतामध्ये सुद्धा एकांत शोधता आला पाहिजे. म्हणून काय सांगितलंय पुढे, 5वी भक्ती ते अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. नाना आसने उपकरणे, काय सांगितलंय, नाना आसने उपकरणे, वस्त्र अलंकार भूषणे, मानसपूजा मूर्ती ध्याने या नाव 5वी भक्ती. मानसपूजा काही लागत नाही ह्याला. मानसपूजेला काही लागत नाही. आपल्या बैठकीमध्ये सुद्धा 16 श्लोक आहेत मानसपूजेचे. गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदे तु शार्दूला, या शुभ्रवस्त्रामृता, या विनावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे सदा वंदिता. सामं पातु सरस्वते भगवते निशेष जाड्यापहा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोजैवं मारुततुल्यमेघं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जने मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. उपासनेला दूर चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे. सत्कर्म योगे वै घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. ज्या ज्या स्थळी हे मन जाई माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक. ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. आकाशातं पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रति गच्छति. हे 16 श्लोक मानसपूजेचे जर का रोज डोळे मिटून म्हटलं तर काय लागतं व भगवंताला. मग काय सांगितलंय, देव ब्राह्मण अग्निपूजन, साधू संत अतीत पूजन, इति महानुभाव गायत्री पूजन या नाव 5वी भक्ती. मग हे सगळं देवतांचे काय दाखवले, पूजन दाखवले. 5व्या भक्तीमध्ये सगळी बाह्य आणि आंतरीची दोन्हीकडची काय दाखवली, पूजा दाखवली. धातू पाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवतार्चन या नाव 5वी भक्ती. बघा, घरातले देव जे असतील, अगदी कोणाच्या घरात देव नसतील तर गणपतीची मूर्ती असेल, महालक्ष्मीची मूर्ती असेल, एखादा फोटो असेल, तर उठल्यानंतर पूजा करून जे काही असेल ते देवाची पहिली पूजा करूनच इतर कामाला लागलं पाहिजे. त्याच्या आधी झोपताना त्या भगवंताला वंदन करून झोपता आलं पाहिजे. उठतानाही त्याला नमस्कार करता आला पाहिजे. कराग्रे वस्ती लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. सकाळी सकाळी जर का तुम्ही असं दर्शन घेतलं, नमस्कार केला, खाली धरणीला वंदन केलं, समुद्र वसने देवी, पर्वते स्तनमंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शी क्षमस्व, मला क्षमा कर माते, तुझ्यावर मी माझा पाय ठेवत आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण आपला भाव कसा पाहिजे प्रत्येक वेळेला, तर शुद्ध. मानसपूजा म्हणजे अर्चन म्हणजे काय हो, अर्चन म्हणजे देहातला भाव शुद्ध पाहिजे. भाव जर का मनातला शुद्ध नसेल ना, तर मनी नाही भाव आणि देवा मला कितीही देवपूजा केली तरी देव प्रसन्न होणार
नाही ना, देहातला भावसुद्धा कसा पाहिजे, शुद्ध पाहिजे. शुद्ध अंतकरणाने भगवंताची पूजा करता आली पाहिजे. मग पुढे दाखवलं, धातू पाषाण मृत्तिका पूजा, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवतार्चन, या नाव पाचवी भक्ती. शिळा सप्तांकित नवांकित, शालिग्राम शकळे चक्रांकित, लिंगे सूर्यकांत सोमकांत, बाण तांदळे नर्मदे. मग बघा हे सगळे प्रकार दाखवले मूर्तींचे. भैरव भगवती मल्हारी, मुंजा नृसिंह बनशंकरी, नागनानी नानापरी पंचायतन पूजा. गणेश शारदा विठ्ठल मूर्ती, रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती, श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या. हे सगळे देवांची सगळी नावं दाखवली. मत्स्यकुर्म वराह मूर्ती, नरसिंह वामन भागवत मूर्ती, रामकृष्ण अर्गिव देवतार्चनी पूजाव्या. हे दशावताराचे दाखवले. केशव नारायण माधव मूर्ती, गोविंद विष्णू मधुसूदन मूर्ती, त्रिविक्रम वामन श्रीधर मूर्ती, ऋषिकेश पद्मनाभ, दामोदर संकर्षण वासुदेव मूर्ती, प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तम मूर्ती, अयोध्याक्षज नारसिंह अच्युत मूर्ती, जनार्दन आणि उपेंद्र हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवंत जगदात्मा जगदीश मूर्ती, शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या. मग आता ह्या सगळ्या मूर्ती आपण म्हणू आमच्या घरात नाही, म्हणूनच सांगितलं अगोदर की डोळे मिटायचे आणि सगळ्या मूर्ती आठवायच्या. सगळ्या घरी आणायची काही आवश्यकता नाही. तुम्ही सगळ्या मूर्ती जर का प्रत्येक देवाच्या ठिकाणी गेलात आणि सगळ्या प्रत्येक देवाच्या ठिकाणी जाऊन एक एक मूर्ती घेऊन आलात तर सकाळी पूजेला बसल्यानंतर संध्याकाळपर्यंत उठाल का हो? कसं? प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी गेलोत आणि तिथली आपण एक एक मूर्ती घेऊन आलो तर देवघर पण केवढं करावं लागेल बरं. देवघर तेवढं करून सुद्धा तेवढी प्रत्येक मूर्ती काढायची, तिला म्हणजे आंघोळ घालायची, उष्णोदक स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी, सगळं ते सोपस्कार करायला, सगळी ती पूजा करायला किती वेळ लागणार हो? सगळीकडच्या प्रत्येक देवाला जायचं आणि तिथल्या मूर्त्या घेऊन यायच्या, किती वेळ लागेल पूजा करायला? बरोबर ना. एक आलाय ओघात म्हणून दृष्टांत गमतीशीर सांगते की अशाच एका घरामध्ये भरपूर देव होते हो. भरपूर म्हणजे भरपूर देव होते. आणि त्या घरातल्या एका लहान बाळाला सांगितलं, बाबा रे देवाची पूजा कर. आता तो म्हणला की हे सगळे देव एक एक भांड्यात घेऊन पूजा करत बसण्यापेक्षा मी असं करतो, यांना सगळ्यांना घेऊन मी याच्यावर जातो, कुठं विहिरीवर जातो आणि ह्यांना एकदमच आंघोळ घालून आणतो. म्हटलं एवढे सगळे एक एक घेऊन कुठं पूजा करत बसू म्हटलं. मग त्याने काय केलं, देव घेतले आणि त्या पाणी काढायच्या पोहऱ्यामध्ये घातले सगळ्यांना आणि टाकला तो पोहऱ्याखाली. म्हणजे हलके होते ते, म्हणजे जे काही विहिरीत गेले, काही थोडेफारच जडजड होते, तेवढेच राहिले, तेवढ्यांनाच वरती घेऊन आला. आणि आल्यानंतर तसेच ते देवघरात आणून ठेवले. तर मग घरातले जे कोण ज्येष्ठ होते ते म्हटले, पूजा केली का? हो म्हणले, सगळ्यांना विहिरीवरून आंघोळ करून घालून आणली. बरं मग एवढेच देव कसे काय? नाही म्हणले, काहींनी काय केलं, विहिरीतच उडी मारली, काही देव आलेच नाही परत. मग म्हणले आता बरं ठीक आहे, जेवढे राहिले तेवढ्यांना गंध काढायला लावला. नाही म्हणे, आता जे गेले त्यांचं सुतक नाही का यांना. म्हणजे हा गमतीचा भाग झाला, तो जर आपण बाजूला ठेवू. पण सांगायचं म्हणजे काय की एवढ्या प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन प्रत्येक ठिकाणचा देव आणला, असं मूर्ती आणली आणि ते जर का पूजा करत बसलो तर दिवस पुरणार नाही हो. मग नको त्या गोष्टीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा एकच उपास्य देवता कुठली तरी मनामध्ये ठेवायची की जिथे आपली श्रद्धा आहे आणि तीच भक्ती केली तर याच्या संदर्भात भरपूर बोधकथा आहेत की म्हणजे आता कोणाचं ज्यांचा एकच देव आहे ते एकालाच हाक मारतात, पण आपल्याकडे 33 कोटी देव आहे. वाचवायला एक गणपतीला हाक मारली, तो येईपर्यंत हा म्हणतो पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग येईपर्यंत लगेच म्हणतो ओम नमः शिवाय. म्हणजे तो अर्ध्यात आलेला असतोय तो परत जातो.
म्हणजे ह्याला विश्वास एकाही ठिकाणी नाही हो. पहिलं गणपतीला बोलवत असतो, मग गणपती निम्म्या अर्ध्यात वाटेत आलेला असतो, तेवढ्यात ह्याचं पांडुरंगाचा जप सुरू होतो. तो गणपती म्हणतो आता माझं संपलं कार्य, मी जातो इथून परत. पांडुरंग पांडुरंग करतो, तर तिथनं परत लगेच शिवाचं ध्यान करतो. तो पांडुरंग पण परत जातो. म्हणजे एकाच देवाची भक्ती केली तर तो तुम्हाला येईल ना वाचवायला. 33 कोटी देव आहेत. बरं, एकाच ठिकाणी 33 कोटी देव बघणार. पंढरीचा पांडुरंग आहे ना, त्या एकाच ठिकाणी तू सगळ्या देवांना बघितलं तरी आहे ना. कुठलंही अगदी सद्गुरूंच्या ठाई सुद्धा सगळे देव आपण बघू शकतो, 33 कोटी देव. मग भक्ती कशी असावी, एकाची उपासना करता आली पाहिजे हो. म्हणून काय सांगितलंय बघा, अश्वत्थ नारायण सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्ल नारायण, हरिहर नारायण, आदिनारायण, शेषनारायण परमात्मा. ऐशा परमेश्वरांच्या मूर्ती पाहो जाता उदंड असती, त्यांचे वर्णन करावे भक्ती पाचवी ऐसी. काय सांगितलंय पाचव्या भक्तीमध्ये, की असे उदंड सगळे आहेत ना भगवंत वरती दाखवले सगळ्यांची नावं, तर यांची सगळ्यांची भक्ती करणं म्हणजे ही पाचवी भक्ती. तर ही मानस पूजनेही करता येईल. याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा अधम करीत जावे. या वेगळे कुळधर्म पण सांगितलेत. कुळधर्म म्हणजे काय, हे जो काय बाबा आपल्याला कुठली देवी आहे, जेजुरीचा खंडोबा आहे, तुळजापूरची आई भवानी देवी आहे, मग हे जे काही कुळधर्म आहे, कुळाचार आहेत, तर हे कुळधर्म कुळाचार पण करता आले पाहिजे. पण त्यामध्ये ना खरं कुळाचार करताना पण थोडंसं आपल्याला काय म्हणतो आपण, संतांना आणि भगवंताला काय म्हणायचं आहे नेमकं हे आपल्याला बघता आलं पाहिजे कुठलेही कुळाचार करताना, बरं का. म्हणजे मी स्पष्टच बोलते की ज्या वेळेला नाथांचं भारूड आपण ऐकतो, त्यावेळेला नाथ बाबा काय म्हणतात, काम क्रोध बकरा मारा. बकरा मारायचा आहे, पण कुठला मारायचा आहे, कामाचा आणि क्रोधाचा. आपण काम क्रोध बाजूला ठेवला आणि देवीला काय मारला. बरं, आपण बघायला गेलं तर आपण काय म्हणतो, देवाला आणि देवीला काय लागतं का, मग लागतं कुणाला, दैत्यांना. मग ते तिथले देवाच्या तिथले ते बाजूबाजूचे दैत्य खातात का. देवाच्या तिथं जे बाहेर दैत्य असतात, कुठल्याही देवीच्या तिथे देवाच्या तिथं जे बाहेर दैत्य असतात, त्या दैत्यांना लागता म्हणून आम्ही देतो. बरं, मग दैत्यांना लागतं तर दैत्यांनाच देऊन या ना. हे दैत्य जाऊन खातात हो. म्हणजे जे खाणारे ते दैत्य समजून घ्या. मला सांगायचं आहे काय, की जे खाणारे असतात ना त्या दैत्यांना लागतं, देवाला देवीला किंवा देवाच्या तिथल्या दैत्यांना पण लागत नाही. काम क्रोध बकरा मारी सांगितलंय, कामाचा क्रोधाचा बकरा मारायला सांगितलंय, वेगळा कुठला बकरा तिथं नेऊन मारायला सांगितलेला नाही. म्हणून काय सांगितलंय, जाख माता माई राणी, बाळा बगुळा मानविणी, पूजा मांगिनी जोगिनी, कुळधर्मे करावे. बघा, म्हणजे सगळ्या आता कोणाची कोण असतात, आमच्या गावच्या देवीला करंजाई माता म्हणतात, मग कोणाच्या गावची वाघजाई आहे, करंजाई आहे, जे काही आपली उपास्य देवता आहे किंवा आपली जी गाव देवता आहे, ग्रामदेवता आहे, तर हे सगळे कुळाचार कुळधर्म करता आले पाहिजे. नाना तीर्थक्षेत्रास जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे, नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी. पंचामृते गंधाक्षते, पुष्पे परिमळ द्रव्य बहुते, धूपदीप असंख्याते निरांजन कर्पुराची. नाना खाद्य नैवेद्य सुंदर, नाना फळे तांबूल प्रकार, दक्षिणा नाना अलंकार दिव्यांबरे वनमाळा. सिबिका छत्रे सुखासने, माही मेघ डंबे सूर्यपाणे, दिंड्या पताका निशाने, टाळ घोळ मृदुंग. बघा, भगवंताला जे आवडतं ना ते सगळं करता आलं पाहिजे. आवडे देवासी तो एक प्रकार, नामाचा गजर रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. व्रत काय सांगितलंय, आषाढी कार्तिकी. आता झाली ना आपली कार्तिकी, कालच काय होता, संजीवन समाधी 16. किती वर्ष पूर्ण झाले अर्चनाताई, संजीवन समाधी 16? 369. 700.
769. 729 ना? नाही नाही 729 ना? नाही नाही 729. 729. 750 वर्ष झाले. 750. 729. 729. 29वा आकडा विसरू नका हो. 729. 729. हां, 729 वर्ष माऊलींना समाधीस्थ होऊन झालेले आहेत. आणि फार ते काल समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकताना एवढं रडायला येत होतं, एवढं रडायला येत होतं, एवढं त्या महाराजांनी भावुक केलं की कसे ज्ञानेश्वर माऊली आतमध्ये जाऊन बसले, मग कसं दोन्ही हाताने निवृत्तीदादांनी माऊलींना धरलं, मग कसे माऊली कसं ती शिळा बंद केली आणि कसं मुक्ताईनी आणि सोपान देवांनी कसं अंग टाकलं भावासाठी, ज्ञानदादासाठी. इतकं ते वर्णन केलं. फार म्हणजे असं सगळे रडले हो. असं वाटलं होतं की आत्ता माऊली समाधीला बसतायत. आत्ता म्हणजे ते कीर्तन ऐकताना असं वाटलं की 729 वर्ष नाही, आत्ताच माऊली समाधीला बसतायत आणि हे हा प्रसंग आत्ताच घडतोय, असे सगळे म्हणजे भाऊक झाले होते ना. असं ते सगळ्यांना रडू लोटलं होतं. म्हणजे पाहायला गेलं ना तर हे संतांचं जे कार्य आहे ना, सोपं नाही हो. आज यायचं आणि दुसऱ्यासाठी इतरांसाठी जगायचं आणि जायचं सोपं नाही. माऊलींचं आयुष्य ते किती, 22व्या वर्षी संजीवनी समाधी घेणं म्हणजे 22व्या वर्षी आपल्या मुलांच्या कुठं अजून आयुष्याला प्रपंचाला संसाराला सुरुवात पण नसती झालेली, बरोबर ना. आणि ते तेवढ्या वयाच्या 22व्या वर्षी विश्वाची माऊली होणं सोपं आहे? विश्वाची माऊली कितव्या वर्षी व्हायचं आहे? 22व्या वर्षी विश्वाची माऊली व्हायचं आहे आणि सगळ्यांनी माऊली म्हणायचं आहे. तेवढं सोपं नाही हो. म्हणून फार बघायला गेलं ना तर सूक्ष्मातनं विचार केला तर प्रत्येक संतांनी तुमच्या आमच्यासाठी येऊन कार्य केलं आहे हो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. काय सांगितलंय? झाडू संतांचा मार्ग. मार्ग कुठला झाडायला आले? ते संतांचा मार्ग. अडराणी भरले जन, उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो सेऊ. काही अपेक्षा तर काहीच नव्हती हो कोणाचीच. बघा, कुठल्याही संतांनी लोकांकडनं जगाकडनं कोणाकडनं काही अपेक्षा ठेवली नाही की मला लोकांनी चांगलं म्हणावं, सगळ्यांनी आमचा उदो करावा, असं काहीच अपेक्षा ठेवली नाही कोणी. फक्त संतांनी काय केलं की आपलं कार्य, आपण आलोय कशासाठी. बघा, नामदेव राय तर काय म्हणतात, बाप ज्ञानेश्वर. काय सांगितलंय? आता आपण सगळे विश्वाची माऊली म्हणतो ना, पण ह्या अभंगामध्ये देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. देवनिवृत्तीने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. आणि नामदेव म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. नामदेवराय काय म्हणतात की आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना आई पण म्हटलंय आणि बाप पण म्हटलंय. नामदेवरायांनी काय म्हटलंय? बाप ज्ञानेश्वर समाधीस्त, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. मग बघा, असं भगवंताला जे आवडतं ना कर्म, ते करत जावो. अर्चन भक्तीमध्ये दाखवले. वापी कूप सरोवरे, वेळ झाली का आपली? वापी कूप सरोवरे, नाना देवालये शिखरे, राजांगणे मनोहरे, वृंदावने भुवरी, मठ मंड्या धर्मशाळा, देवद्वारी पडशाळा, नाना उपकरणे नक्षत्रमाळा, नाना वस्त्र सामुग्री, नाना पडदे मंडप चांदवे, नाना रत्नघोष लोंबती बरवे, नाना देवाळई समर्पावे, हस्ती घोडे शक्कटे. आता पाहायला गेलं तर जसे भक्ती करणारे भक्त असतात, भगवंताची अनन्य भावाने भक्ती करणारे जसे भक्त असतात ना, तसं तन मन धनाने समर्पित होणारे पण भक्त आहेत बरं का. बरं, ते जर का नसतील तर भक्त तरी भक्ती कशी करेल हो? आज आपण वारीला निघतो तर जे काही धर्मदान करणारे असतात धनिक, तर ते त्यांना बाकी काही नाही, फक्त
वारकऱ्यांमध्ये ते भगवंताचं रूप पाहतात आणि म्हणतात नाही आमची संत पंगत घ्या, आम्ही तुमच्यासाठी काय करू ताई, आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो, आम्ही हे देऊ का, आम्ही ते देऊ. किंवा एखादा मोठा धनिक असतो, तो 10 कोटीचं मंदिर एका ठिकाणी बांधून ठेवतो. काही नाही, बाकी काही नाही, माझ्याकडनं भगवंताची भक्ती नाही झाली, मी हे करू शकतो. म्हणजे आज त्यांनी मंदिर नसतं बांधलं तर त्या मंदिरात जाऊन आपण भजन केलं असतं का. म्हणजे कुठल्या नाही कुठल्या मार्गाने हा प्रकार भक्तीचाच आहे. काय सांगितलंय बघा, नाना मंड्या धर्मशाळा, वापी कूप सरोवरे, वापी कूप सरोवरे, ज्यांनी पाण्यासाठी विहिरी बांधल्या, तळे बांधले, त्याच्यात अनेक पशु पक्षी, अनेक जीव येऊन तिथं पाणी पिऊन जातात. मग ते सुद्धा एक धर्मकार्यच आहे, ते सुद्धा अर्चन भक्तीचाच भाग आहे. नाना देवालये शिखरे, ज्यांनी शिखर बांधलं, देऊळ बांधलं, राजांगणे मनोहरे, वृंदावने भुयरी, मठगंड्या धर्मशाळा, देवद्वारी पडशाळा, नाना उपकर्मे धर्मशाळा, नाना वस्त्र सामग्री, नाना पडदे मंडप चांदवे, नाना रत्नघोष लोंबती बरवे, नाना देवालये समर्पावे, हस्ती घोडे शकटे. आता एवढ्या वाऱ्या आणि एवढे वारकरी वारीला असतात, पण हे काय जे कोणी दिंडी चालक असतील, जे कोणी सगळे घेऊन जाणारे जे कोणी असतील, त्यांना एवढा सगळा खर्च सोपा आहे का झेपणं? नाही. मग प्रत्येक दिवसाची सकाळ संध्याकाळची पंगत कोणी घेतं, कोणी नाश्त्याची व्यवस्था घेतं, कोणी चहा पाण्याची व्यवस्था घेतं, कोणी पाण्याच्या बॉटल्स ताई आम्हाला सांगा, आम्ही बॉटल्स देतो पाण्याच्या, कोणी काय म्हणतं. म्हणजे आमची कुठल्या तरी मार्गाने आमची सेवा तिथं पोचली पाहिजे. मग असे देणारे जर का नसतील तर मग जाणाराला शक्य आहे का एवढी 150 200 लोक घेऊन जायचं. 200 लोक एका वेळेला जेवू नाश्ता वगैरे घालायची म्हणजे एक छोटंसं लग्न केल्यासारखंच आहे की नाही एका वेळेला. असं 18 दिवस म्हणजे 36 पंक्ती आहेत. 18 दिवसाच्या पंक्ती किती आहेत 2 वेळच्या? 18 दिवस आपण तिकडे असतो, मग 18 दुने 36 पंक्ती आहेत, 18 वेळा नाश्ता आहे, चहा पाणी आहे. मग हे सगळं देणारा पण असेल ना तर हे सगळं कार्य होतंय. मग अलंकार आणि अलंकार पात्रे, द्रव्य आणि द्रव्य पात्रे, अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे नाना प्रकारची. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान दुसरं नाही हो. पुढे सांगितलंय वने उपवने पुष्पवाटिका, तापसांच्या पर्णकुटिका, ऐसी पूजा जगन्नायका यथा सांग समर्पावी. शुकसारिका मायोरे, बदके चक्रवाके चकोरे, कोकिळ चितळे चामरे देवाळई समर्पावी. सुगंध मृगे आणि मार्जरे, गाई म्हैसी वृषभ वानरे, नाना पदार्थ लेकुरे देवाळई समर्पावी. काया वाचा आणि मने, चित्त वित्त जीवे प्राणे, सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. बघा एखाद्याला वाटतं की बाबा माझ्या मुलाने काही नाही केलं तरी चालेल, अखंड आयुष्यभर भगवंताची भक्ती केली तरी खूप छान आहे, म्हणून लहानपणीच तो मुलगा देवाला समर्पित केला जायचा. म्हणजे पूर्वी असायचं अशा गोष्टी. आयसीची आता मुलंच असतात 1 किंवा 2, कुठली देणार देवाला आयसी. पण ती आपल्या घरात असली तरी देवाचीच म्हणा, म्हणजे देवाला दिल्यासारखीच आहे. आपण जरी देवाला दिली नाही ना तरी घरात काय म्हणायचं माहिती आहे का, भगवंता तुझ्या कृपेने ही मला प्राप्त झालेली आहेत, ही तुझीच आहेत, यांचं काय असेल ते तूच बघ. म्हणजे घरात असूनही घरात राहूनही ती देवाला समर्पित केल्यासारखीच आहे. मग पुढे सांगितले ऐसेची सद्गुरूचे भजन करून असावे अनन्य, या नाव भगवत भजन 5वी भक्ती. असं सद्गुरूंचं भजन करून कसं असायला पाहिजे, अनन्य असलं पाहिजे, अन्य नको. अनन्य म्हणजे सगळं तन मन धन त्या भगवंताच्या चरणी. ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करावी. मगाशी सुरुवातीला सांगितलं, अशी बाह्य पूजा जरी घडली नाही तरी मानस पूजा करता येते. ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करावी. मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी. मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे. मनाने कल्पून भगवंताला सगळं समर्पित करावं. मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे, जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे. जे आता माझ्याकडे फूल नाही, मी कल्पनेने फूल आणलं आणि भगवंताला वाहिलं, गेलं ते भगवंताच्या चरणापर्यंत. जे आपणास पाहिजे किती सोपं आहे, ते कल्पून वाहिजे.
येणे प्रकारे की जे मानसपूजा, अशा प्रकारे मानसपूजा आपल्याला करता येऊ शकते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अर्चन भक्ती निरूपण समास 5. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतू तयाभूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयीरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथ उपजीविये विशेष लोकीये, दृष्टांदृष्ट विजय होवा बेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना.